नका तिच्या लावून राहिले जवळच आहे ना हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 पुंडलिक वरदयार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय पाठीमागे ऐकू येते काय हां इकडे समोर ऐकू येतं काय हां पहा आज आमलकी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी भानगुऱ्याला बरोबर आहे शारदाबाई आणि ज्ञानदेव भाऊ बरोबर आहे बोंडे यांच्या स्फूर्तीनं किंवा यांच्या कारणानं काय म्हणतात त्याला बरंच हां नाही त्यांचं तर निमित्त आहे त्यांच्या निमित्तानं समजा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे पण या ठिकाणी त्यांचे सुपुत्र कोण संदीप भाऊ बरोबर आहे आणि दुसरे प्रदीप भाऊ या दोघांनी दीप लावला संदीप प्रदीप आता तो दीप लावल्यामुळे तो दीप या ठिकाणी उजळलेला आहे कारण तो संदीप स म्हणजे सनसनीत नाही काय प्र म्हणजे प्रकाश सनसनीत प्रकाश या ठिकाणी पसरलेला आहे आणि त्यांनीच हे कार्य या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे मान कोणाला दिला आईवडिलांना कार्य कोण करून राहिलं संदीप भाऊ आणि प्रदीप भाऊ हां आणि त्यांच्या घरचे कोण अमृताबाई आणि अर्चना ताई बरोबर आहे हां या सर्वांनी मिळून हा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्या निमित्तानं आता आपण हा सुखसोहळा साजरा केलेला आहे हरिपाठामध्ये आता फक्त राहिला सत्संग आणि सत्संगाच्या नंतर आपल्याला जागर करायचं आहे म्हणजे गाणे म्हणायचं आहे आणि स्पेशल त्याच्याकरता कोणाला बोलवलं जलमवाल्याकरता पण ते थोडे आखळले होते नाही काय हां कारण त्यांचा देवदेव राहिला होता असा देवदेव 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 करूच शेवटी ते भानगुऱ्याला आले बरं काही हरकत नाही आता तोच आनंद ते तुम्हाला आता आनंद देतील तर आज
या ठिकाणी आपल्या या कार्यक्रम आमलगी एकादशीच्या निमित्तानं मी 1 तासाचं फक्त प्रवचन करणार आहे. त्यामध्ये ईश्वर तनुत्रय लक्षात घ्या. बुवा सांगणार नाही, कीर्तनकार सांगणार नाही, प्रवचनकार सांगणार नाही, भागवतकार सांगणार नाही, इथं मी सांगतो. अहंकार नाही, ईश्वर तनुत्रय. बरोबर आहे. जोपर्यंत ईश्वराच्या द्वैतातून सुटका होत नाही, ईश्वराच्या द्वैतातून सुटका, प्रश्न पहा, ईश्वर शब्द कोणता आला? ईश्वर. ईश्वराच्या द्वैतातून त्याची सुटका होत नाही तोपर्यंत कल्पित द्वैताची निवृत्ती होत नाही. कारण हे जे सर्व आहे हे सर्व कल्पित आहे, हे सर्व मानलेलं आहे, हे सर्व खोटं आहे, हे सर्व नाहीच. पण आम्ही त्याला आहे म्हणतो कारण आमच्या ठिकाणी द्वैत आहे. मग या द्वैताची आम्हाला निवृत्ती करायची आहे आणि या द्वैतातून आम्हाला अद्वैतापर्यंत पोचायचं आहे. कारण कल्पित द्वैताची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत द्वैतातून सुटका होत नाही. कारण द्वैत कल्पना नाहीशी होण्याकरता आतापर्यंत तत्पदाचा विचार सांगतो. आता तत्पदाचा तत् म्हणजे काय ऐकून घ्या. तत्त म्हणजे ते, तत् म्हणजे ते, आणि ते म्हणजे कोणतं? या चराचरामध्ये व्याप्त असणारं परमात्म तत्व ते. अरे पाय वर होत नाही ना, खालून घाललं इकडून काय. बस बस बस, तिकडच्या पायाखाली ठेवायचं काय? काय नाही पाहिजे. हां हां, आता बोलायचं नाही. तू लक्ष देऊ नये. तो पूर्ण झाला की आनंदगंध ब्रह्माचा अनुभव येईल. द्वैत कल्पना नाहीशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ब्रह्मस्वरूपाचा आनंद निर्माण होत नाही. मग ब्रह्मस्वरूपाचा आनंद निर्माण होण्याकरता तिथं द्वैत कल्पना आपली नाहीशी झाली पाहिजे. कारण जीवात्म्याला 4 देह आहे. पहिले सांगितलं जीवात्मा आहे ना. भानगुऱ्यातले बंदे लोक, बंदे म्हणजे आपले साधक सोडून सर्व जीवात्मा आहे. मलकापुरातले साधक सोडून बंदे काय आहे? जीवात्माच आहे. मुंबईतले, हैदराबादमधले, अमेरिकेतले सर्वच कोण आहे? जीवात्माच आहे. बरोबर आहे. जसं जीवात्म्याला 4 देह आहे. कोणते देह? हा दिसतो हा स्थूल देह, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, त्याच्या आतमध्ये महाकारण देह आणि त्याच्या कारण देह आणि त्याच्या आतमध्ये महाकारण देह. म्हणजे हा दिसतो हा स्थूल देह, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आणि त्याच्या आतमध्ये कारण देह आणि त्याच्या आतमध्ये महाकारण देह आणि त्याच्याही आतमध्ये म्हटलं तर मग अतिकारण देह आहे. त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी, जीवात्मा का म्हटलं? कारण तो लक्ष 84 मध्ये अडकलेला म्हणून त्याला जीवात्मा म्हटलेलं आहे. तुम्ही लक्ष 84 मध्ये अडकलेले नाही म्हणून तुम्ही जीवात्मा नाही. कारण तुम्हाला त्या आत्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे. म्हणून जीवात्म्याला जसे 4 देह आहे, बरं, तसे ईश्वराला सुद्धा 4 देह आहे. जीवात्म्याला किती देह आहे? 4. बरोबर आहे. एक आहे स्थूल देह, त्याची जागृती अवस्था. दुसरा आहे सूक्ष्म देह, त्याची स्वप्नावस्था. त्याच्यानंतर आहे तिसरा कारण देह, त्याची सुसुप्ती अवस्था. आणि त्याच्यानंतर आहे महाकारण देह, त्याची तुर्यावस्था. एवढं कळलं? 4 देहाचे, बरोबर आहे, 4 अवस्था आहेत. कोणाच्या? जीवात्म्याच्या. हां, अशा जशा आपल्या 4 देहाच्या 4 अवस्था आहे अशा ईश्वराच्या सुद्धा 4 अवस्था आहे. तुम्ही म्हणता आमच्या 4 अवस्था आहे आणि ईश्वराच्या, मग ईश्वराच्या ईश्वरच काय? ईश्वरच काय? ईश्वराच्या 4. अरे तुमच्या 4 अवस्था आहे ना, ईश्वराच्या 4 अवस्था. तो सुटला का त्याच्यातून? नाही सुटला. ईश्वराला सुद्धा 4 देह आहे. मग आता कोणता देह? पहिला आहे विराट. कोणता आहे?
भगवंतानं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग म्हणजे विराट देह हा दाखवला कोणाला? अर्जुनाला. तो विराट देह जेवढं तुम्हाला हे ब्रह्मांडात दिसते ना, हा संपूर्ण विराट देह, याला विराट देह म्हणतात. बरोबर आहे. आणि या विराट देहाच्या आत हिरण्य गर्भदेह आहे. जसं तुमच्या आत कसा स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह, तसं हे संपूर्ण विराट देहाच्या आत हिरण्य गर्भदेह आहे. हिरण्य गर्भदेहाच्या आत अव्याकृत देह आहे आणि अव्याकृत देहाच्या आत महामाया आहे. जसे जीवाच्या 4 अवस्था तशा ईश्वराच्या सुद्धा 4 अवस्था. बरोबर आहे. ईश्वराच्या 4 अवस्था कोणत्या? पहिली झाली विराट, दुसरी झाली हिरण्यगर्भ, तिसरी झाली अव्याकृत आणि चौथी झाली महामाया. जोपर्यंत ईश्वराच्या 4 देहाचा निराश केला की तत्पदाचा विचार होतो. नुसतं याच देहाचं नाही, ब्रह्मांडामध्ये ईश्वराचे जे 4 देह आहे म्हणजे तत् म्हणजे काय? ते. मग ती म्हणजे कोणते? या चराचरामध्ये व्याप्त असलेले ईश्वराचे 4 देह ते. त्याचाही निराश व्हायला पाहिजे. देहाचा निराश व्हायला जसा निराश व्हायला पाहिजे तसाच ईश्वराच्या देहाचा सुद्धा निराश व्हायला पाहिजे. समजून राहिलं काय? काय पडलं? हां, मग समष्टी अहंकाराच्या तमोगुणापासून, लक्षात घ्या, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणी सांगणार नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, बुवा नाही, कोणी नाही. काय समष्टी कशाला म्हणतात? आला पुन्हा प्रश्न. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, स्वतः. व्यष्टी म्हणजे स्वतः. आपण हे व्यष्टी, मी व्यष्टी. व्यष्टी म्हणजे स्वतः पुरतं पाहणं, त्याला व्यष्टी म्हणतात. प्रत्येक जण आपलं आपलं पाहतो, त्याला व्यष्टी म्हणतात. बरोबर आहे. आणि समष्टी, समष्टी म्हणजे सर्वांना मिळून पाहणं म्हणजे समष्टी. म्हणून संतांचे विचार हे समष्टी होते. आमचे विचार व्यष्टी आहे, संतांचे विचार समष्टी होते. समदृष्टी होती त्यांची. समदृष्टी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला, समष्टी होती. बरोबर आहे. मग या समष्टीच्या अहंकाराच्या तमोगुणापासून पंचीकृत पंचमहाभूते निर्माण झाली. आपला प्रत्येकाचा देह म्हणजे व्यष्टी. हे कळून राहिलं काय? लक्ष द्या, इकडे तिकडे पाहू नका. आपला प्रत्येकाचा देह म्हणजे व्यष्टी आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा देह म्हणजे समष्टी. व्यष्टी म्हणजे आपलाच आपण स्वार्थ साधतो, परंतु समष्टी म्हणजे संपूर्ण जगाचा स्वार्थ साधतो. बरोबर आहे. मग या समष्टी अहंकाराच्या तमोगुणापासून पंचीकृत पंचमहाभूते निर्माण झाली. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश. किती झाले? 5. हे पंचमहाभूत निर्माण झाली. समष्टीपासून पंचमहाभूत निर्माण झाली. व्यष्टी म्हणजे मी पृथ्वीवर उभा आहे एकटाच. मग पृथ्वी असं म्हणते काय की तू एकटाच कशाला उभा राहिला? तर पृथ्वीजवळ कोणता गुण आहे? समष्टी. पहा, सर्व जगच या पृथ्वीवर उभा आहे म्हणजे पृथ्वीजवळ गुण कोणता आला? समष्टी. समजून राहिली भाषा? हां, मग हे जे पंचीकृत आहे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, हे जे निर्माण होतात कशापासून? समष्टी अहंकाराच्या तमोगुणापासून. अहंकार आला, तमोगुण आला.
आता ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याच्या ठिकाणी तमोगुण आहे, तो ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचेल काय? हो का नाही? हो का नाही? हा हा नाही आलं उत्तर. नाही नाही आलं का? वा वा वा, व्हेरी गुड, शाबास शाबास, वा 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 वा. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, बरोबर आहे. हां, म्हणजेच या संपूर्ण पंचमहाभूत पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ह्या अहंकाराच्या तमोगुणापासून ब्रह्मांड तयार झाले. म्हणजे जे या ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे. हा पिंड आहे, बरोबर आहे. जे ब्रह्मांडात आहे तीच या पिंडात आहे. पिंड आणि ब्रह्मांड अलग नाही, म्हणून पिंडाचा अभ्यास झाला की ब्रह्मांडाचा अभ्यास आपोआपच होतो. मग पिंडामध्ये काय आहे? पिंडामध्ये काय आहे? पृथ्वी. पृथ्वीचे लक्षणं जसे पृथ्वीचे लक्षणं आहे तसे आपल्या देहामध्ये पृथ्वीचे लक्षणं आहे. केस आहे, नख आहे, कातडं आहे, नाही काय? हां, जाळलं की त्याची माती होते. माती झाली की कुठे जाते? मातीतच जाते, आहे का नाही? मेल्यानंतर डुकराने खाल्लं तर त्याची विष्ठा होते. कुठे जाते? मातीतच जाते. म्हणजे मातीत आलेला मातीतच जातो, बरोबर आहे. दुसरं आहे म्हणजे ते झाली समष्टी. कोण? पृथ्वी झाली समष्टी, आम्ही झालो पिंडातले, बरोबर आहे. तसंच पाणीसुद्धा आपल्या ठिकाणी जसं पाणी आहे, हां, लाळेमध्ये पाणी, लघवीमध्ये पाणी वगैरे वगैरे, आपल्या रक्तामध्ये पाणी आहे का नाही, तसं या ब्रह्मांडामध्ये सुद्धा पाणी आहे का नाही? मोठे मोठे समुद्र आहे, इकडे आहे, ती आहेच, एकच आहे. अग्नीसुद्धा आहेच, आपल्या पोटात जठर अग्नी आहे. एक थापड गेली की डोळे ताणतो, राग येतो, म्हणजे तिच्यामध्ये सुद्धा काय आहे? अग्नी आहे. पोटामध्ये सुद्धा अग्नी आहे, बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर ब्रह्मांडामध्ये सुद्धा अग्नी आहे. समुद्रामध्ये सुद्धा अग्नी आहे. वडवानल नावाचा अग्नी आहे. आपलाच जसा जठराग्नी आहे तसं ब्रह्मांडामध्ये वडवानल नावाचा या समुद्रामध्ये काय आहे? अग्नी आहे. आणि वायू तर बरं सर्वीकडे आहेच. आपल्या आतमध्ये जो आपण श्वास घेतो ते काय आहे? पोटात काय आहे? हां, अपचन झालं, गॅसेस झाले, काय आहे? अरे बोलत जा. हां, काय आहे? वायूच आहे की नाही? हां, जर आपल्या देहामध्ये वायू आहे तसं हिच्यामध्ये सुद्धा काय आहे? वायूच आहे. हां, आणि वारा म्हणजे वायू. आणि त्याच्यानंतर मग काय राहिलं? फक्त आकाश, नाही काय? धावणे, कमी करणे, फिरणे, गोल गोल फिरणे, इकडे फिरणे, तिकडे आकुंचन, प्रसरण वगैरे, हे जे आहे ना, हे आकाशाचे गुण आहे. अशा प्रकारे जे या पिंडात आहे तेच कशात आहे? ब्रह्मांडात आहे. मग ब्रह्मांड हे स्थूल शरीर आहे. भगवंताचं ब्रह्मांड हे स्थूल शरीर आहे. भगवंताचं, ज्याला आम्ही भगवंत म्हणतो ना, हां, त्याचं स्थूल शरीर ब्रह्मांड आहे. जर आपलं स्थूल शरीर कोणतं आहे? हे हाडामासाचं, नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय वगैरे वगैरे, नाही काय? आणि भगवंताचं काय आहे? ब्रह्मांड, स्थूल शरीर, बरोबर आहे. त्याचे स्पष्टीकरण, ते शरीर विकारमय आणि डोळ्यांना दिसणारे असल्याने ईश्वर कसे असेल? म्हणजे जसं आम्हाला स्थूल देह दिसतो तसं ब्रह्मांडामध्ये सुद्धा आम्हाला पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा वगैरे आकाश दिसतो. मग ते विकारमय आहे का नाही? डोळ्यानं दिसते का नाही? आपल्या डोळ्यानं दिसते का नाही? बरं बोला. दिसते म्हणतात. हा, मग बरोबर आहे ना. हां, विकारमय, डोळ्यांना दिसणारे असल्याने ईश्वर कसे असेल हा प्रश्न आहे. सृष्टी ब्रह्मांडावरच तयार होते. ही जी सृष्टी आहे ना, हे ब्रह्मांडावर तयार होते. त्यामुळे सृष्टी ब्रह्म असणे शक्य नाही. म्हणून ही जी सृष्टी आहे ही सृष्टी ब्रह्म असणं शक्य नाही. सृष्टी म्हणजे ब्रह्म नव्हे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. माझं काय रे बाबा, पायल वाताला काय
घे बरोबर उचल. नाही राहू दे. हा तक्क्या घ्या न पायाखाली. हा? हां ठेव. हा, ठेव पंकज त्या पायाखाली. हां जसं शरीर विकारमय आहे तसं हे पंचमहाभूतसुद्धा विकारमय आहे. मग ते ईश्वर कसे असेल? सृष्टी ब्रह्मांडावर तयार होते, त्यामुळे सृष्टी ब्रह्म असणे शक्य नाही. ही जी सृष्टी आहे याला ब्रह्म म्हणता येणार नाही. ब्रह्म अलग, सृष्टी अलग. बरोबर आहे. आता ब्रह्मांड आणि सृष्टीचा अभिमान आहे. हे जे ब्रह्मांड आहे ना, हे ब्रह्मांड आणि सृष्टीचा अभिमानी हा ब्रह्मदेव आहे. सृष्टी कोण निर्माण करते? ब्रह्मदेव. सृष्टी कोण निर्माण करते? ब्रह्मदेव. तर सृष्टीचा अभिमानी ब्रह्मदेव आहे. सृष्टीचा अभिमानी कोण आहे? ब्रह्मदेव आहे. आणि तो सृष्टीची निर्मिती करतो. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतो, म्हणतो सृष्टीचा अभिमानी आहे. मग ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो, मग तो ब्रह्म असेल का? बोलत जा. हा ब्रह्म आहे काय? नाही, ब्रह्म नाही. उत्पत्ती जरी करत असला तरी ब्रह्मदेव हा ब्रह्म नाही. कारण ब्रह्मदेवाला राजस अहंकार आहे. कोणता अहंकार आहे? राजस. ब्रह्मदेव म्हणजे राजस अहंकार. कोणाला आहे? ब्रह्मदेवाला. म्हणून तो ब्रह्म नाही. तो परब्रह्माच्या सत्तेवर आपलं कार्य करतो. सृष्टी उत्पन्न करण्याची ताकद ब्रह्मदेवात नाही, पण ब्रह्मदेव जे सृष्टीची उत्पत्ती करतो ते ब्रह्माच्या सत्तेवर करतो. ब्रह्म आहे म्हणून करतो. समजलं? ब्रह्माच्या सत्तेवर करतो. ईश्वराचा आता हा कोणाचा झाला? स्थूल देह. आता ईश्वराचा जो सूक्ष्म देह आहे, पहिले झालं स्थूल देह, आता हा कोणाचा चालला? ब्रह्मांडाचा विचार सुरू आहे. आता ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह अपंचीकृत पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश अपंचीकृत महाभूताचा आहे. जसं आपलं हे शरीर आहे, या शरीराच्या आतमध्ये सूक्ष्मदेह आहे. तो सूक्ष्मदेह सोडून गेल्यानंतर जे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे वगैरे जे आहे ना, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, तसं या पृथ्वीमध्ये सुद्धा या ईश्वराचा जो सूक्ष्मदेह आहे याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा अपंचीकृत आहे. आणि तो दृश्य असल्याने तोही ब्रह्म नाही. दृश्य आहे तोही ब्रह्म नाही. त्याला ब्रह्म म्हणता येत नाही. कारण काय? जे दिसते त्याचा काय होतो? नाश होतो. आणि ब्रह्म तर अविनाशी आहे. ब्रह्माचा तर कधी नाश होत नाही आणि कधी झाला नाही, कधी होणारही नाही. मग ईश्वराचे विचार कोणता चालू आहे? सूक्ष्मदेहाचा. कोण्या सूक्ष्मदेहाच्या? ब्रह्मांडाच्या सूक्ष्मदेहाचा. कारण विराट झालं. आता दुसरं हिरण्यमय गर्भ म्हणजेच ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह. कळून राहिली का भाषा? हां, ट्रॅक्टरला पाहायला आपण हमेशा रात्रंदिवस पाहतो. हां, तर ईश्वराचे अंतःकरण विष्णू. ईश्वराचं जे अंतःकरण आहे ते विष्णू आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये जे अंतःकरण आहे ते विष्णू आहे. पण ते व्यष्टीच्या रूपात आहे आणि समष्टीच्या रूपामध्ये काय आहे? विष्णू आहे. भाषा समजली? समष्टीच्या रूपात विष्णू. आणि तुमच्या आतमधलं म्हटले त्याला काय नाव आहे? अंतःकरण. म्हणजे अंतःकरणाला विष्णू म्हटलेलं आहे. तुमच्या आतमध्ये जे अंतःकरण आहे त्याला काय म्हटलेलं आहे? विष्णू. पण हे देहामध्ये आहे म्हणून त्याला अंतःकरण म्हणतो. ब्रह्मांडामध्ये आहे म्हणून त्याला आपण विष्णू म्हणतो. आता याचे भाग पाडले. अंतःकरण, त्याच्या पुढे काय आहे? मन. आता मनाची देवता आहे चंद्र.
मनाची जेवता चंद्र. कमलासनावर बसलेला ब्रह्मदेव म्हणजे बुद्धी, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्त आहे नारायण, चित्त आहे नारायण आणि अहंकार आहे शंकर. वा. कशामधला? कशामधला? जसा या सूक्ष्म देहामध्ये आहे तसं ब्रह्मांडामध्ये जे आहे ते हे. बरोबर आहे. मग मग ही ईश्वराची विविध रूपं झाली म्हणून ते ब्रह्म अरूप आणि अमेय आहे. त्याला कोणत्याच प्रकारचा रूप नाही. आता ईश्वराच्या दिशा, ईश्वराच्या दिशा, बरोबर आहे. आपण तर पूर्व पश्चिम वगैरे वगैरे म्हणतो ना. आता ईश्वराच्या दिशा कोणत्या आहे? हां, दिशा म्हणजे कान. दिशा म्हणजे काय? कान. वायू म्हणजे त्वचा. सूर्य म्हणजे डोळा. कशानं पाहता? डोळ्यानं. तुमच्या डोळ्यात काय आहे? सूर्य आहे. वरुण म्हणजे जीभ आणि अश्विनी कुमार म्हणजे नाग. अशी इंद्रिये ज्याला आहे तो ईश्वर ब्रह्म नाही. जसं पिंडात आहे तसं ब्रह्मांडात आहे. मग तो ईश्वर ब्रह्म नाही. जरी त्याचं स्वरूप विराट असलं तरी तो ब्रह्म नाही. त्या ईश्वराची अग्नी, वाणी, इंद्र हात, वामन पाय, प्रजापती शिष्ण, नैऋत्य गुद हे ब्रह्म कसे असतील? म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये देहामध्ये जे आहे ते ब्रह्मांडात आहे. मग ते ब्रह्म कसं असेल? ब्रह्माचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. त्याच्यानंतर वायू, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पंचप्राण आहे. मग पंचप्राणाचा परमात्मा दृष्टा असल्याने तो त्याच्याहून, पंचप्राण त्याच्याहून वेगळा आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा प्रकारे या पाचही प्राणाचा द्रष्टा हा अलग आहे. ते आहे ब्रह्म. तो त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. तो वेगळा आहे. ब्रह्म वेगळा आहे. अरे मी तर म्हणतो सर्वाहून, तुम्ही जो जो विचार करा सर्वाहून ब्रह्म अलग आहे. त्या ब्रह्माचा आणि जगाचा काहीही संबंध नाही. एकाच शब्दात ब्रह्म अलग, ब्रह्म फक्त एकच. बरोबर आहे. आणि बाकीचं जे काही आहे, जे काही आहे भारुळभरती कचरं, ते एका बाजूनं. आतापर्यंत जे वाचलं ते एका बाजूनं. ब्रह्म फक्त एकटंच आहे. आणि त्या ब्रह्माच्या सत्तेवर आपण आहोत. त्या ब्रह्माच्या सत्तेनं चालते. बरोबर आहे. अशी ही तीन अहंकारापासून घडलेली 25 दृश्य तत्व जरी असले तरी ते ब्रह्मरूप नाही. ही सर्व तत्वे सूक्ष्म अहंकारापासून झालेली आहे. कारण हिरण्यमय म्हणजेच काय? सूक्ष्म देह. विराट झाला. हिरण्य म्हणजे सूक्ष्म देह. आता मी तुम्हाला अंतःकरण वगैरे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, अपान, व्यान, उदान हे जे सांगितलेलं आहे हे आहे हिरण्यगर्भ देह, म्हणजे ईश्वराचा सूक्ष्म देह. बरोबर आहे. हां, ही सर्व तत्वे सूक्ष्म अहंकारापासून झालेली असणारे ते ब्रह्म नाही. ब्रह्मच नाही ते. कारण ते सूक्ष्म अहंकारापासून झालेलं आहे. आपल्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, मेल्यावर सोडून जातो तो. ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अहंकार आहे. अहंकारापासून झालेली आहे. मग अहंकारापासून जे झालं ते ब्रह्म असेल काय? नाही. ब्रह्माचा आणि त्याचा काही संबंध नाही. असा हा ईश्वराचा लिंगदेह. पहिले झाला स्थूल देह म्हणजे विराट देह. कोणाचा? ईश्वराचा विराट देह. आता माहिती झाली आपली कोणाची? हिरण्यगर्भ देहाची. म्हणजे विराट, त्याच्यापुढे हिरण्यगर्भ म्हणजे आपला सूक्ष्मदेह, म्हणजे ईश्वराचा हिरण्यगर्भ देह. समजून राहिलं काय? हां, असा ईश्वराचा लिंगदेह आहे. म्हणून ईश्वर
विदेही नाही, त्याला सुद्धा देह आहे, लक्षात घ्या. विदेह नाही तो, त्याला सुद्धा देह आहे. बरोबर आहे. मग देह असल्यामुळे हां हां त्याला स्थिती व अवस्था नक्कीच आहे. त्याला स्थिती आहे, त्याला अवस्था आहे, म्हणून तो ब्रह्म नाही. जसं लक्षात राहिला की म्हणजे हा जो आपला जो देह आहे हा स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहातला. आणि ब्रह्मांडातला कोणता? हिरण्य, आपलं विराट. विराटची माहिती झाली. त्याच्यानंतर हिरण्य म्हणजे त्याचा सूक्ष्म देह, आणि त्याच्यानंतर मग अव्याकृत म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला कारण देह, ब्रह्मांडाच्या ठिकाणी असलेला अव्याकृत. समजलं? हां. आणि आपल्या ठिकाणी असलेला जो महाकारण देव म्हणजे भगवंताच्या आपल्या त्या ईश्वराच्या ठिकाणी असलेला महामाया. हे पक्का लक्षात ठेवा बरं. लक्षात ठेवायचं. गप्पा करायच्या शेतात काम करत असताना किंवा रात्री त्याचं चिंतन मनन करायचं, किंवा एखादी गोष्ट नाही समजली तर एकमेकाला विचारायचं. कारण जसे मनुष्याचे 4 देह आहे तसे ईश्वराचे सुद्धा 4 देह आहे. झालं? हां. ते मायेचे अधिष्ठान असलेले ब्रह्म मायेला ताब्यात ठेवते. मायेचं अधिष्ठान आहे ब्रह्म. आता मायेचं अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे ते काय करते? ब्रह्म काय करते? त्या मायेला आपल्या ताब्यात ठेवते. अरे बा, हे लोखंडाचं आहे, हे लोखंडाचं आहे, हे लोखंडाचं आहे, खिळा लोखंडाचा आहे, रेल्वेचं इंजिन लोखंडाचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर एसटी लोखंडाची आहे, विमान लोखंडाचं आहे. अरे पण त्या सर्वाचं अधिष्ठान कोणतं? लोखंड. अरे लोखंडापासून बनले की नाही हे? हां, लोखंडापासून बनलेल्या आहेत की नाही या सर्व वस्तू. मग त्याचं अधिष्ठान कोणतं झालं? लोखंड झालं. बरोबर आहे. तसंच मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे. बरोबर आहे. म्हणून ब्रह्म त्या मायेला ताब्यात ठेवते. ब्रह्म काय करते? त्या मायेला ताब्यात ठेवते. त्यामुळे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर याचं स्वामित्व कोणाकडे येते? त्याकडे येते, ब्रह्माकडे येते. कारण त्या ब्रह्माच्या आतमध्ये म्हणजे ब्रह्मामुळे ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे, महेश आहे. हां, बरोबर आहे. कारण माया ही त्रिगुणात्मक आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे काय झाले? त्रिगुणात्मक. यांच्या ठिकाणी गुण आहे की नाही? ब्रह्मदेवाच्या ठिकाणी गुण आहे, विष्णूच्या ठिकाणी गुण आहे, नाही काय? शंकराच्या ठिकाणी गुण आहे. पण हे गुणात अटकलेले आहे, मायेत अटकलेले आहे. म्हणून ते ब्रह्म नाही. बरोबर आहे. कारण माया ही त्रिगुणातीत आहे आणि भगवंत त्रिगुणाच्या पलीकडे आहे. त्रिगुणाच्या पलीकडे आहे. काही संबंध नाही आहे ब्रह्मा, विष्णू, महेश जे काही आहे ना हे ब्रह्मांडाचा काही संबंध नाही त्या ब्रह्माशी. काहीच संबंध नाही. कारण ते त्रिगुणामध्ये येते. वेदसुद्धा त्रिगुणात्मक आहे. म्हणून तिच्यामध्ये खरं खोटं, अमुक टमुक ढमुक सर्व चालते. आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म आहे. म्हणून वेदू जाणू गेला पुढे मौनावला. वेदसुद्धा त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणाचंच वर्णन करतात. म्हणून भगवंताचं स्वरूप समजलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, आणि ते गुह्य तुझला. मग अनायशीच ते गुह्य आम्हाला मिळालेलं आहे. लक्षात घ्या. कसं ते नंतर सांगेल. पहा, हां, निर्गुण ब्रह्माला माया कसे म्हणाल? आता ब्रह्मा, विष्णू, महेश हे कसे आहे? मायात्मक आहे. मग त्याला ब्रह्म म्हणता येईल काय? त्याला ब्रह्म म्हणता येईल काय? नाही. कारण ते ब्रह्म नाही, ब्रह्म अलगच आहे. यानंतर
शिष्याने अत्यंत नम्र भावाने गुरुला म्हटले, संताला म्हटले, असं आहे काय? महाराजांना म्हटले, असं आहे काय? बाबांना म्हटले, असं आहे काय? कीर्तनकाराला म्हटले, असं आहे काय? प्रवचनकाराला म्हटले, भागवतकाराला म्हटले, असं आहे काय? काय म्हटलं? काय म्हटलं? गुरुला म्हटलं. हा, गुरुला. गुरुला. शिष्याने अत्यंत नम्र भावाने श्री गुरुला म्हटले की प्रलय कसा असतो, प्रलय कसा तो आम्हाला सांगा. बरोबर आहे. त्या संबंधी निश्चित ज्ञान आपण मला सांगा की प्रलय कशाला म्हणतात. हा, प्रलय कशाला माहित आहे तुम्हाला? प्रलय, हा, प्रलय म्हणजे सर्व खलास होणं, त्याला प्रलय म्हणतात. बरोबर आहे. पहा आता प्रलय कशाला म्हणतात. मग सर्वज्ञ आणि कृपासागर असलेले श्री गुरु त्याला म्हणाले की प्रलय 5 प्रकारचा असतो. प्रलय 5 प्रकारचे आहे. नुसता एकच प्रलय नाही, एकच महाप्रलय नाही, तर प्रलय हे 5 प्रकारचे असतात. आणि ते प्रलय तुमच्यातही आहे, ते प्रलय ब्रह्मांडातही आहे. जे पिंडात तेच ब्रह्मांडात. तुमच्यामध्ये 2 प्रलय आहे, ब्रह्मांडात 2 प्रलय आहे, पण एक प्रलय मात्र अलग आहे आणि त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. हां, कसं पहा, पिंडात व ब्रह्मांडात प्रत्येकी 2-2 प्रलय असतात. पिंडात 2 प्रलय, ब्रह्मांडात 2 प्रलय, आणि 5वा प्रलय हा अलगच आहे. मग त्या 5व्या प्रलयाला, 5व्या प्रलय, हे बा 2 प्रलय पिंडात, 2 प्रलय ब्रह्मांडात, किती झाले? 2 आणि 2 4. आता जो 5वा प्रलय आहे, हा 5वा प्रलय म्हणजेच मोक्ष. मोक्ष. जन्माला यायचं कामच नाही. हे किती प्रलय होऊन काही हो, काय हे घेणं देणं नाही. 5वा प्रलय म्हणजे मोक्ष. गाढ झोपेत रोज स्थूल आणि सूक्ष्म असे 2 देह लीन होतात. आता आपण गाढ झोपलो म्हणजे गाढ मस्त झोप लागली की मी कुठे झोपलो हेही समजत नाही, माझं घरदार कोणतं हेही समजत नाही. तिथं स्वप्नही नसते आणि तिथं जागीपणाही नसते. त्या ठिकाणी सुसुप्ती अवस्था असते. म्हणजे त्याला आपण म्हणतो गाढ झोप. उद्या काय काम करायचं हेही आठवत नाही, आहे का नाही? त्याला गाढ झोप म्हणतात. समजलं काय? हां, तर या गाढ झोपेमध्ये रोज स्थूल आणि सूक्ष्म असे 2 देह लीन होतात. आता हा जो देह आहे, शरीर आहे, हे शरीर आणि याच्या आतमध्ये असलेला जो सूक्ष्म देह आहे, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, अशा प्रकारे हा जो सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह आणि हा हाडा मासाचा देह त्या सुसुप्ती अवस्थेत लीन होतो. कारण देहामध्ये लीन होतो. म्हणजे तिथं सुसुप्ती अवस्थेमध्ये देहही राहत नाही आणि स्वप्नसुद्धा राहत नाही. म्हणून देहाची आठवणच नसते की मी इथं झोपलो. कळलं? काहीच नाही. देहाचीच आठवण नाही ना. अहो, देहाचीच आठवण नाही, हां, जगाची काय घेणं देणं आहे? सूक्ष्मदेह सुद्धा लीन होतो तिच्यात, कारण देहात, सुसुप्तीमध्ये काहीच नाही राहत. पण जीवाकडे जर पाहिलं तर फक्त ती आता अज्ञान असते. जीवाकडे पाहिलं तर अज्ञान असते. बरोबर आहे. आणि ज्याला आत्मज्ञान झालं त्याच्या ठिकाणी ती सुसुप्ती अवस्था सुद्धा राहत नाही. अज्ञान असते म्हणून देव रोज भेटतो तरी कळत नाही. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, रोज प्रत्येकाला, जगात जेवढे आहे ना जीव, प्रत्येकाला रोज देव भेटतो. कशामध्ये? सुसुप्ती अवस्थेत, गाढ झोपेमध्ये देव भेटतो
प्रत्येकाला भेटतो, रोज भेटतो गाढ झोपेत. जागी झालं की कुठं जातो बोला. का समजत नाही की देव भेटला? याचं कारण असं की त्या ठिकाणी अज्ञान असते, अज्ञान असते म्हणून आम्हाला समजत नाही. पण नाम घेतल्यानंतर, अवस्था झाल्यानंतर, तुर्यावस्था प्राप्त झाल्यानंतर देवाची भेट होते. म्हणजे तिसरा नेत्र उघडते. आणि म्हणून त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये, तुर्यावस्थेमध्ये रोज आपल्याला देव भेटतो, कारण तिथं ज्ञान असते. अहो कारण देव शिल्लकच राहत नाही ना. हो काही शिल्लकच राहत नाही कारण देव. काय घेणं देणं आहे? अज्ञान आहे म्हणून तो शिल्लक आहे. आणि अज्ञानच नाही, त्याच्या पुढे जर अवस्था झाली, अष्टसाती भाव निर्माण झाले, कारण देव गेला. आता कारण देवच गेला, बरोबर आहे. कारण देवच गेला, अज्ञान शिल्लक राहिलं नाही. जन्माला यायचं कामच नाही. काय याल? काय याल? हा, जन्माला यायचं कामच नाही, कारण तिथं कारण देव नसतोच, तिथं अज्ञान नसतेच. त्याला आत्मस्वरूपाची ओळख होते. भाषा समजून राहिली काय? तिकडे ऐकू येते काय? तिकडे ऐकू येते काय? ते शेवटी ते शेवटी ऐकू आला त्याचा आवाज. ऐकू येते ना? हां, 2-3 बाय झोपून राहिले दिसतं मला इथून. हां पहा, हे बा, गाढ झोपेत, पहिले तुम्हाला सांगितलं गाढ झोपेत म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थूल देह आणि सूक्ष्म देह असे 2 देह लीन होतात. म्हणजे त्याला समजत नाही. त्याला निद्रालय, निद्रा प्रलय म्हणतात. निद्रा प्रलय, गाढ झोपतात. समजते का तुम्हाला? मी कुठं झोपलो, काय झालं, उद्या काय काम करायचं, काय नाही, कुठं जायचं, काय समजते? गाढ झोपेत त्याला निद्रा प्रलय म्हणतात. तो सुद्धा प्रलय आहे. हा प्रलय तुमच्याजवळ, प्रत्येकाजवळ आहे. हा निद्रा प्रलय प्रत्येकाजवळ आहे. रोज तुमचा प्रलय होतो, रोज तुमचा प्रलय होतो. आणि सकाळी उठले की रोज तुमचा प्रलय होतो. सकाळी उठले की याला प्रलय म्हणतात, याला निद्रा प्रलय म्हणतात. समजलं काय? हां, लक्षात घ्या, त्याला निद्रा प्रलय म्हणतात. झालं. आता आणखी मजेशीर गोष्ट, स्थूल शरीराला मरण आले. हा हाडा मासाचा देह आहे, या शरीराला मरण आलं म्हणजे मनुष्य मेला की त्याला पिंडाचा महाप्रलय म्हणतात. या पिंडाचा महाप्रलय म्हणजे पुन्हा हा पिंड गेला, पुन्हा तो येतच नाही, महाप्रलय झाला त्याचा. निद्रा प्रलयात मनुष्य पुन्हा जागा होतो, बरोबर आहे. पण मरण आल्यानंतर जो या पिंडाचा प्रलय होतो त्याला महाप्रलय म्हणतात. महाप्रलय कधी आला तर मनुष्य जागा होत नाही. मग कोणता प्रलय चांगला? कोणता प्रलय चांगला? महाप्रलयालाही महत्व आहे. महाप्रलयाला महत्व आहे. आमचे ते घानखेडची ते रुंदाबाई, महाप्रलय येणच नाही, पण तो प्रलय अलग बरं. हा, लक्षात घ्या, त्याला महाप्रलय म्हण, त्याला मोक्ष म्हणतात. लक्षात घ्या, मोक्ष म्हणतात. कारण आत्मस्वरूपाची प्राप्ती त्या बाईला झालेली आहे. आत्मस्वरूपाची एक प्रबोध झालेला आहे, सर्व झालेलं आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, सर्व टिकून आहे शेवटपर्यंत. म्हणून तो मोक्ष, म्हणून शेवट. तिथं काहीच नाही तिथं. मग
स्थूल शरीराला मरण आले की त्याला पिंडाचा महाप्रलय म्हणतात. असे पिंडाचे किती प्रलय झाले? 2 प्रलय झाले. आपल्या या देहाचे प्रलय 2. एक कोणता? निद्रा प्रलय, दुसरा महाप्रलय. महाप्रलय म्हणजे जागीच होऊ नको, अक्कळी लावून टाकतो तुला, जागीच होऊ नको. त्याला महाप्रलय म्हणतात. कशाचा? हे या देहाचा. कळलं? कळलं काय? हां. पण महाप्रलय आवडत नाही लोकायले. प्रलय भला आवडतो, महाप्रलय नाही आवडत. बरं, पुढे पहा. 4 युग, 4 युगाचा एक कल्प. ऐकून घ्या. 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. किती युग झाले? या 4 युगाचा एक कल्प. 4 युग झाले की एक कल्प. 1000 वेळा झाले म्हणजे 4 युग 1000 वेळा झाली की दिवस, आणि 4 युग 1000 वेळा गेली की रात्र. मग आता दिवस आहे की रात्र आहे? बोला. 4 युग 1000 वेळा गेली की दिवस, आणि 4 युग 1000 वेळा गेली की रात्र. आता आपलं कसं आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस, रात्री संध्याकाळी एकदा झोपले की सकाळी रात्र, दिवस रात्र आहे की नाही. तसे 1000 युग जातात त्यावेळेस दिवस, आणि 1000 पुन्हा येतात ते रात्र. मग आता दिवस आहे की रात्र आहे? आता दिवस आहे की रात्र आहे? अरे हा काय रात्र म्हणतात. बोला. कोणी दिवस आहे, कोण एक सांगा, रात्र आहे की दिवस आहे? आता हे लाईट पाहून नका म्हणू, रात्र आहे की दिवस आहे? हा, अजून उत्तर बरोबर आलं नाही. अजून उत्तर बरोबर आलं नाही. कोणी रात्र म्हणते, कोणी दिवस म्हणते. खरं उत्तर त्याचं असं आहे, 4 युग 1000 वेळा गेले की दिवस, म्हणजे आता दिवसच आहे. 4 युग 1000 वेळा गेले की दिवस, म्हणजे आता दिवसच आहे. आणि 4 युग 1000 वेळा गेले की रात्र. त्या 4000 वेळा जी रात्र असते तिच्यामध्ये काहीच नसते, फक्त ब्रह्म. काहीच नाही. तुम्ही नाही, आम्ही नाही, काही नाही. पृथ्वी नाही, आपण वायू नाही, तेज नाही, अमुक काहीच नाही. चंद्र नाही, सूर्य नाही, तारांग नाही, अमुक नाही, ढमुक नाही, आणि शेवटी टमुक नाही. ती रात्र. मग ते 4 युग 1000 वेळा रात्र संपल्यानंतर मग दिवस निघते, आणि ते दिवस निघाल्यानंतर मग सृष्टीची उत्पत्ती तयार होते. मग सृष्टी तयार होते, मग जग तयार होते. चाललंय एक एक. मग आता दिवस आहे की रात्र आहे? बोला. तुम्ही तर रात्र आहे. अंदाजे टोला होता तो. समजून सांगल्याशिवाय समजत नाही. आता कळलं? पहा. 4 युग म्हणजे कल्प. 1000 वेळा गेली की दिवस, आणि 1000 वेळा झाले की रात्र. अशी ब्रह्मदेवाची एक दिवस आहे. एवढं मोठं आयुष्य ब्रह्मदेवाला आहे. 4000 वेळा, 4 युग 1000 वेळा गेले की दिवस, आणि 4 वेळा 1000 वेळा झाले की रात्र. तो झाला एक ब्रह्मदेवाचा बंदा एक दिवस. ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला तो. असं त्या ब्रह्मदेवाला 100 वर्ष आयुष्य आहे. किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष आयुष्य आहे. म्हणजे ब्रह्मदेव किती पाहतो? 365 वर्ष, 100 वर्ष आयुष्य आहे. मग ते सांगा किती झाले. पण तरी सुद्धा त्याचा नाश आहेच. भाषा कळली? हां.
अशी रात्र ब्रह्मदेवाची एक रात्र दिवस असते, एक दिवस. अशी 100 वर्ष आयुष्यात, ते मी ह्याच्यात नाही ह्याच्यात पण सांगलं तुम्हाला. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की तोच त्याचा रोज होणारा प्रलय. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला, एक दिवस म्हणजे 4 युग 1000 वेळा रात्र आणि 4 युग 1000 वेळा. हां, तर असा एक काय म्हणतात त्याला दिवस संपला की ब्रह्मदेवाचा प्रलय. एका दिवसाचा प्रलय. आपण कसं झोपेत आपला झोपेमध्ये प्रलय कसा असतो, झोपेपुरतं सकाळी जाग होतं, तसं याचा प्रलय. कोणाचा? ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की तो त्याचा रोज होणारा प्रलय. आपला रोज प्रलय होतो. गाळ झोपलं की प्रलय, गाळ झोपलं की प्रलय, जितकं आयुष्य आहे तितकं आपला प्रलय. तसा याचा एक दिवस, ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे प्रलय. म्हणजे किती युग झाले ते? बापा करा विचार. असं एक दिवस, एका दिवसात एक प्रलय, असं 100 वर्ष आयुष्य आहे ब्रह्मदेवाला. त्याचा हिशोब तुम्ही करत बसा. कारण ब्रह्मदेव मूळ मायेत लीन होऊन तिन्ही लोकांचा संहार करतो. तो मूळ मायेमध्ये लीन होतो, एकरूप होतो आणि संपूर्ण जगाचा काय करतो? तो संहार करतो. केव्हा? त्या प्रलयाच्या काळी. बरोबर आहे. तो प्रलय होण्याची वेळ झाली की सूर्य नेहमीचा म्हणजे ते प्रलय होण्याची वेळ झाली की सूर्य काय करतो? नेहमीच्या 12 पट प्रखर होतो. किती पट? 12 पट प्रखर सूर्य. किती उष्णता राहत असेल. झालं. प्रचंड ढग भयंकर वृष्टी करू लागतात आणि त्या साठलेल्या पाण्यात 3ही लोक डुबून जातात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ सर्व लोक खलास डुबून जातात एका दिवसात ब्रह्मदेवाच्या. बरोबर आहे. यावेळी ईश्वराचे विराट शरीर, आता आपण पाहिलं विराट शरीर, ईश्वराचं जे विराट शरीर असते, हे विराट शरीर सुद्धा खलास होऊन जाते. आपण पाहिलं ना, ईश्वराचे 4 देह, त्यात पहिला आहे विराट. हे विराट देह सुद्धा ईश्वराचा नाहीसा होतो, खलास होतो, नष्ट होतो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात. पण लिंग शरीर सुद्धा मूळ अज्ञान रूपी समुद्रात डुबते. हे लिंग शरीर आहे ना, म्हणजे सूक्ष्म देह आहे ना, हा अज्ञानामध्ये डुबतो. बरोबर आहे. आणि अव्याकृत स्थितीत जाते. कोणत्या स्थितीत जातो? अव्याकृत स्थितीत. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण. विराट, हिरण्य आणि अव्याकृत स्थितीमध्ये जातो. आहे काय? अरे पहिलेच काहून नाही आणलं रे? माहीत असून मी. हां, पिंडाचा पिंडाचा जीव गाढ झोपेत कारण शरीरात लीन होऊन राहतो. हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ही जी पिंड आहे ना, या पिंडाचा जो जीव आहे, हा जीव काय करतो? गाढ झोपेमध्ये कारण शरीरामध्ये लीन होऊन जातो. म्हणजे आपल्या कारण शरीरामध्ये स्वप्नही नसते आणि हा देहही नसतो. देहाची आठवण असते का तुम्हाला? स्वप्नाची आठवण असते का? नाही, कारण तो लीन झालेला असतो. पिंडाचा देह गाढ झोपेत कारण शरीरात लीन होतो, नाही काय? तेव्हा तो आपल्या कर्मासह लीन होतो. तुम्ही जे जे कर्म करता त्या कर्मासह तो तिच्यात लीन होतो. कारण अवस्थेत, सुसुप्ती अवस्थेत. त्याचं कारण असं, त्याला त्याचं स्वतःचंही भान राहत नाही.
राहते गाढ झोपले तर भान राहते काय शरीराचं? त्याचं स्वतःचंच भान राहत नाही, नाही का? बरोबर आहे. आणि त्याला कर्माचं फळ मिळत नाही. कारण देहामध्ये कर्माचं फळ काय प्रश्नच नाही. कारण हे शरीरही राहत नाही, याच्या आतमध्ये सूक्ष्मदेह आहे तोही राहत नाही. हे दोनही देह कारण शरीरात लीन होतात. आता कारण शरीरात लीन झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. तुम्ही कुठे झोपलं हे तुम्हाला समजत नाही. त्याच्यामुळे कर्माचं फळ मिळतच नाही. तिथं कर्म कशाचं आलं? कर्माचं फळ कधी मिळेल? जागी झाल्यावर, चांगलं वाईट केल्यावर. आणि स्वप्नातही तसंच आहे. तिथंही कर्मफळ मिळते. कारण तुम्ही जे करता दिवसा तेच तुमच्या स्वप्नात येते. पण लिंग आपल्या कारण शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचं कर्मफळ शिल्लक राहत नाही. कर्मच नसते तर मग कर्मफळ कसं काय भेटेल आपल्याला? कसं काय भोगावं लागेल? भोगायचा काही संबंध नाही, लीन होऊन जाते ते. हां, कारण त्यावेळेस त्याला स्वतःचं भान नसते आणि कर्माचं फळ मात्र त्याला त्या ठिकाणी मिळत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा रोज होणाऱ्या प्रलयाच्या वेळी, आता आलं ब्रह्मांडाचा रोज ज्या वेळेस प्रलय होतो त्यावेळेस ब्रह्मदेव जणू मूळ मायेच्या पेटीमध्ये दबून बसतो. मूळ माया म्हणजे बापा आता काय सांगा, त्या मूळ मायेच्या पेटीमध्ये तो ब्रह्मदेव दळून बसतो. बरोबर आहे. आता तो दळून बसल्यानं त्या ब्रह्मदेवाच्या पोटात उद्बीज आदी 4 प्रकारच्या अनंत कोटी जीव बीज रूपाने शिल्लक असतात. अनंत कोटी जेवढे काही जीव आहे त्या अनंत कोटी जीव बीज रूपानं त्या ब्रह्मदेवाच्या पोटामध्ये असतात. केव्हा ब्रह्मांडाच्या रोज होणाऱ्या प्रलयाच्या वेळेस. म्हणून एक दिवस ब्रह्मदेवाचा संपला की जीवाची उत्पत्ती. अशी 4 युग. किती वेळा? 1000 वेळा. बरोबर आहे. तुम्हाला असं एवढं सृष्टी खलास झाली? सृष्टी खलास होत नाही, लक्षात घ्या. सृष्टी चालूच राहणार आहे. किती बॉम्ब पडले आणि काही झालं ते सृष्टी चालूच राहणार आहे. कारण एकामधून दुसरं आयतच तयार होते. फळ पिकले की आयत बी तयारच आहे तिच्यात. सर्व जरी मरण पावले तरी तिच्यामध्ये बी आहेच जन्म घेण्याकरता माईच्या पोटात. बरोबर आहे. मग अशा 1000 कल्पाचा रात्र ब्रह्मदेवाची समाधी अवस्थेत लीन झाल्यानंतर ब्रह्मदेव जागा होताना प्रचंड प्राण्याला शांत करून पुन्हा 4ही प्रकारच्या जीवाची अनंत सृष्टी निर्माण करतो. पुन्हा त्या 4ही जीवाची अनंत स्थूल सूक्ष्म कारण पुन्हा निर्माण करतो. कोण? ब्रह्मदेव. हे निर्माण करणं हे ब्रह्मदेवाच्या हाती आहे. बरोबर आहे. ज्याच्या त्याच्या आरंभक भावाच्या साहाय्याने जे ते पदार्थ निर्माण करतो, असा हा ब्रह्मांडाचा दैनंदिन प्रलय. जसा आपण झोपल्यानंतर आपला रोजचा प्रलय असतो, झोप म्हणजे रोजचा प्रलय, जागी होतो, तसा हा दैनंदिन प्रलय आहे ब्रह्मदेवाचा. तो रोज झोपतो, रोज जागी होतो. दिवस असला की सृष्टी निर्माण होते, तो झोपला की प्रलय, गाढ झोपतो तो. कोण? ब्रह्मदेव. दैनंदिन प्रलय रोज. आपण रोज झोपतो का नाही? गाढ झोपतो का नाही? तसं ब्रह्मदेवही झोपतो ना. आपण गाढ झोपलो म्हणजे काय झाला? तो प्रलय झाला, आहे का नाही? तसा ब्रह्मदेवही गाढ झोपल्यानंतर काय झाला? काय होतो? प्रलय होतो. मग आता आपण गाढ झोपतो, आपला प्रलय झाला. उद्या आणखीन झोपतो, उद्या प्रलय झाला आपला. त्याच्यानंतर आपला प्रलय सुरूच असतो, महाप्रलय होईपर्यंत, मरेपर्यंत. कोणाचा? असंच ब्रह्मदेवाचा आहे. पूर्ण एक दिवस झाला की रात्र झाली की रोजचा आपला गाढ झोपेत. पुन्हा तो दिवस संपला की पुन्हा
असं करता करता 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं झालं की मग पुन्हा सृष्टीची सुरू. पहा मग काय होते. हां ती एक आता महाप्रलयाची. कोणाच्या महाप्रलयाची? कोणाच्या? अरे महाप्रलयाचं कोणाचं सुरू आहे? हां त्यावेळी ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांचा ब्रह्मांडासह संपूर्ण संवार होतो. ब्रह्मदेव राहत नाही, विष्णूही राहत नाही, शंकरही राहत नाही. ब्रह्मांडासह सर्वांचा संपूर्ण संवार होतो. 100 वर्ष पावसाचा थेंब पडत नाही. किती वर्ष? 100 वर्ष पावसाचा थेंब पडत नाही. किती राहतील जिवंत? एखादा. जीवसृष्टीचा संवार होतो. सूर्य आपले नेहमीचे तापमान दूर ठेवतो आणि तो 12 पटीनं वाढतो. उष्णता, तापमान वाढते. आता कोणी राहील काय? कोणी राहील काय? हां मग शेषाच्या मुखातून निघणाऱ्या अग्नीने 7ही पाताळे जळून जातात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ सर्व जळून जाते. काही शिल्लक राहत नाही. पण हे केव्हा? केव्हा? ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य होईल तेव्हा. तुम्ही हिशोब करत बसा. असं होते. काय राहील? हां हां या तळपणाऱ्या सूर्यामुळे 7 लोकही जळून जातात. पुन्हा 100 वर्षापर्यंत प्रचंड ढगाची भयंकर अखंड वृष्टी त्या प्रलय काळच्या मेघांच्या गर्जनेला संवर्तक म्हणतात. मग ब्रह्मांडाची राग होऊन ती प्रलय काळाच्या पाण्यात कालवली जाते. प्रलय काळाच्या पाण्यात कालवली जाते आणि पृथ्वीवर सर्व जीवसृष्टी काय होते? नष्ट होते. काहीच राहत नाही. काहीच राहत नाही. तरी सुद्धा एवढं असून सुद्धा आपल्याला सर्वांना राहायचं आहे. भाषा कळली काय? जगाची काही चिंता नाही आपल्याला. आपल्याला राहायचं आहे. बाकीच्यांना जाऊ द्या. ब्रह्मदेवाची 1 दिवसाचं आयुष्य असो का 100 वर्षाचं आयुष्य, आपल्याला राहायचं आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. कारण त्या आत्मस्वरूपाची ओळख आपण केलेली आहे. पण वाचून दाखवायचं म्हणून वाचून दाखवायचं. कारण ज्यांनी नाम घेतलेलं नाही त्यांना कळलं पाहिजे ना. म्हणजे ते नाम घेतील. पण अंगात येणं महत्वाचं आहे ना. तेही समजलं पाहिजे ना. अंगात यायलाच पाहिजे. आहे का नाही? हां त्याच्याकरता हे आजचं. त्याच्याकरता नाम घ्या आणि तरुण जा. हे काही प्रलय महाप्रलयाचे काही घेणं नाही आपल्याला. हां समजून राहिली का भाषा? तिकडे बोलत नाही. तिकडे बर बोर झाले काय? बोर झाले? बोर झाले काय? ते मागचे आहे. हां हां नंतर अफाट वेगाचे वारे सुटून सर्व तेज नष्ट होते व नंतर तो वायू हळूहळू काय आकाशात लीन होतो. तो वारा आकाशामध्ये लीन होतो. नंतर तमोगुणरूप अहंकार त्या महत आकाशाला पंचमहाभूताच्या तन्मात्रासह गिळून टाकतो. पहा म्हणजे हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे एकमेकाला कसे गिळतात तेव्हा ब्रह्मांडाचा महाप्रलय होतो. ते समजून राहिले का विषय? हां हां राजस अहंकार तामस अहंकारात गिळून टाकतो. मग राजस अहंकाराला गिळण्याकरता सात्विक अहंकार सरसावतो. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, राजस अहंकाराची सर्व कार्य होत ती शरीराबरोबर नष्ट होतात. जसं आपल्या शरीराबरोबर नष्ट होतात तसं ब्रह्मांडाचं जे शरीर आहे ते सुद्धा काय होऊन जातं. ईश्वराचा देह आहे ते सुद्धा काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. मग सात्विक अहंकारापासून अंतःकरण पंचक उत्पन्न होते. महत्त्व त्याला गिळून टाकते. बरोबर आहे.
देवतांच्या समुदायाचा संहार झाला. यमदेवातिक संहार कर्त्याचाही संहार झाला. गुणमायेने महत्त्व गिळून टाकले. गुणक्षोभिनी माया महामायेत आणि ही महामाया गुणसाम्य असलेल्या मूळ मायेत लीन होते. पहा मायेचा प्रकार. ती माया, ते गुणसाम्य माया, त्याच्यानंतर मूळ माया. त्या मूळ मायामध्ये लीन झालं की काही शिल्लक, मग शेवटी ती माया सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जाते. शिल्लक फक्त राहते ब्रह्म. आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. बाकीचं काही घेणं देणं नाही. तेव्हा मी ब्रह्म, मी ब्रह्म हे ईश्वरी स्फुरण सुद्धा नष्ट होते. मी ब्रह्म हे ईश्वरी स्फुरण म्हणजे कोणाचं? ईश्वराची जी चार देह आहे ना, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळमाया, अशा प्रकारचे ईश्वराचे जे चार देह आहे, तेव्हा ते मी ब्रह्म हे ईश्वरी स्फुरण नष्ट होते आणि त्या ठिकाणी प्रकृतीचा लोप होतो, मूळ मायेचा लोप होतो. मूळ माया शिल्लक राहत नाही. काहीच नाही राहत, काहीच नाही, काहीच नाही. कळत? फक्त एक ब्रह्म. हा, आणि निर्विशेष असं ब्रह्म फक्त शिल्लक राहते. कशाकरता घेऊन राहिलो? याच्यामध्ये बिना नाम घेतलेले भक्कम आहे बरं. हां, त्यांचे डोळे उघडले पाहिजे म्हणून. हां, इच्छा, ज्ञान, क्रिया, ईश्वरी सामर्थ्य त्यावेळी नष्ट होतात आणि मूळ मायेबरोबर त्याचा काय होऊन जातो? नाश. काहीच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. तर मग काय? मग पंचमहाभूते आणि चार प्रकारचे जीव आपापल्या बीजासह अव्याकृत तत्वात लीन होतात. पहा, चार प्रकारचे जीव आहे हे अव्याकृत तत्वामध्ये लीन होतात. अव्याकृत तत्वात लीन होतात म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण. अव्याकृत म्हणजे कोणता? विराट, त्याच्यानंतर हिरण्य, त्याच्यानंतर अव्याकृत. त्या अव्याकृत याच्यामध्ये काय होऊन जातात? ते लीन होऊन जातात. बरोबर आहे. पाच प्रकारच्या कर्मांनी लिप्त झालेले, अज्ञानात बुडून राहिलेले हे जीव मुक्त होत नाही. अशा प्रकारे अज्ञानात लिप्त झालेले जे जीव आहे ना, कर्मानं लिप्त झालेले जीव आहे, अज्ञानात बुडून गेलेले जे जीव आहे, हे जीव मात्र मुक्त होत नाही. कारण त्यांना आत्मज्ञान झालेले नसते. आत्मज्ञान झालेले नसते, ते मुक्तच नाही होत. कीर्तन करा, प्रवचन करा, पारायण करा, सत्य करा, धनधर्म करा, तीर्थयात्रा करा, मुक्त होत नाही. नाही, मुक्त होतच नाही. कारण त्याला आत्मज्ञानच नसते ना. मग आत्मज्ञान झाल्याशिवाय मुक्त कसं होईल? मी आत्मा आहे हे कळल्याशिवाय मनुष्य मुक्तच होत नाही. कारण तो आत्मा तुमच्या कुठं आहे? आतच आहे. जगाचं एक समजत नाही. जगाचं नाही, जगाचं सोडा हो, जगाचं सोडा. बुवाचं सांगतो. बुवा महाराज, साधू, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, बुवा, मोठा बुवा, त्याचं सांगून राहिलो. अरे त्याला जर आत्मज्ञान प्राप्त होत नाही, त्याच्या पाठीमागे जर गुरु परंपरा नाही, तर आत्मज्ञान काय प्राप्त होईल त्यांना? आणि काय आत्मा कळेल? आणि आत्माच जर कळला नाही तर चक्र मारणंच आहे ना. निष्ठेल काय तो जीव जाईल का? नाही, त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणंच आहे. काही केलं तरी. मग किती तुम्ही सप्तम पारायण करत बसा ना, हा एवढ्या शेंड्या बसा जा फिरत जा गाडीत. 4 व्हीलर 15,000 दो, 1 लाख दो, तुम्हारे यहाँ सप्ते करेंगे.
काय खाओ पिओ मजा मारून मर जाओ, ही परिस्थिती आहे सध्या. भयानक परिस्थिती आहे जगात. त्यामध्ये तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला नाम मिळालं, गुरु परंपरेने चालून आलं नाम तुम्हाला मिळालं, म्हणून तुम्ही महान भाग्यवान आहात. महान भाग्यवान. तुमच्यासारखं भाग्यवान जगातही नाही कोणी. बरोबर आहे. पण फक्त याच्यात काय होतो, आळस. आळसामुळे बाकीचे लोक राहिले. जा दे ना, इकडून जा तिकडून जा, इकडे रस्ता आहे तिकडे माहीत नाही, काही नाही, जाऊ त्या पडते. आळस, त्याच्यामुळे घर राहिले. अथवा याच्यापेक्षा दुप्पट संख्या पाहिजे होती, पण आळस. परमार्थात आळस चालत नाही. सत्संग हा भेटत नाही. संताचा सत्संग भेटत नाही. भेटतो तो महाराजाचा. हरिप्राप्तीशी उपाय धरावे बाबाचे पाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे साधूचे धरावे साधूचे पाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे भागवतकाराचे पाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे महाराजाचे पाय. ऐकाय ऐकाय काय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मग संत कोण? गणगोळे उगवणारे, मोठ्या मोठ्या गणगोळे उगवणारे, ढेरपोटे कपडे घालणारे, पैसे कमवणारे संत. संत ते आहे का संत? हां, संत ओळखून येत. अरे संताला आतापर्यंत कोणच ओळखलं नाही. कोणच नाही ओळखलं संताला. ज्ञानेश्वर माऊलीच्या काळात ज्ञानेश्वर माऊलीला कोण ओळखलं नाही. तुकारामाच्या काळात तुकाराम माऊलीला कोण ओळखलं नाही. रामाच्या काळात रामाला ओळखलं नाही. ते वानराईनं ओळखलं. हां, पशुपक्षीने ओळखलं की राम हा देव आहे. बरोबर आहे. श्रीकृष्णाच्या काळात गोपीने ओळखलं फक्त, बाकी कोणच ओळखलं नाही. केवढं मोठं हे होतं. फक्त मथुरा वृंदावन वगैरे त्याईनं फक्त श्रीकृष्णाला ओळखलं आणि तेवढा उद्धार झाला त्याचा. संत हे ओळखू येत नाही. तुमच्याबरोबर राहतील, खातील, पितील, बोलतील, गप्पा करतील, हे करतील, ते करतील, नाही काय, पण ओळखू येत नाही की हा संत आहे. संत नाही ओळखू येत. आतापर्यंत संत ओळखूच नाही आले, कोणालाच नाही आले. ज्यानं ओळखलं तो तरला समजा. भाग्याशिवाय होत नाही. भाग्यच पाहिजे. ओळखण्याकरता भाग्य पाहिजे. अनंत जन्माची पुण्यही पाहिजे, तरच जमते, नाही तर जमत नाही. भयानक परिस्थिती आहे जगात, भयानक. त्याचा हिशोबसुद्धा आपण करू शकत नाही. हां, बरं. वटवृक्षाच्या बारीकशा बीजात जसा वटवृक्ष सामावलेला असतो. पहा, वडाचं झाड माहिती आहे ना, केवढं मोठं असते. बापा बापा बापा, काही अंदाज. आणि त्याला जे फळ येते तिच्यामध्ये एक बारीक बी, इतकी बी असते बारीक, तर त्या बीमध्ये संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतं. बी कधी पेरली ना, दिसते का ते किती बारीक असते. आणि ते जर जमिनीत पेरली आणि त्याचा वटवृक्ष झाड केवढा मोठा होतो. म्हणजे त्या बीमध्ये काय आहे? संपूर्ण वटवृक्ष आहे. बी हातात घेतली की संपूर्ण वटवृक्ष हाती घेत. आणि तसं घ्या बरं, वडाचं झाड हातात घेतल्याचं काय नाही. म्हणजे ते बीमध्ये काय आहे? पूर्ण वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या बारीकशा बीजात जसा वटवृक्ष सामावलेला असतो, त्याप्रमाणे प्रचंड संसार हा अव्याकृतामध्ये साठवलेला आहे. अव्याकृतामध्ये साठवलेला आहे. अव्याकृत म्हणजे सुसुप्ती अवस्था. कोणाची? ईश्वराची. हा, ईश्वराची. तुम्हाला समजून नाही राहिलं का अजून? हां, आपली जशी कारणदेह आहे ना, त्याला ईश्वराचं कारणदेह कोणतं? अव्याकृत. तिच्यामध्ये साठवलेलं आहे सर्व. हां, अव्याकृतात राहतो. ती गुणसाम्य अवस्था. अधिष्ठान ब्रह्मात लीन झाल्यामुळे एक ब्रह्मच तेवढं फक्त शिल्लक राहते. ती गुणसाम्य अवस्था. बरोबर आहे. आणि त्याचं अधिष्ठान आहे ब्रह्म. त्या ब्रह्मामध्ये ते एकरूप होते. जसं मातीचं
ढेकूळ आहे, पाण्यामध्ये टाकलं की ते जिरून जाते. तशी त्या ब्रह्मामध्ये ते अव्यकृत देह, ती माया, मूळ माया काय होते, जिरून जाते, शिल्लकच राहत नाही. शिल्लक काय राहते फक्त, मग फक्त ब्रह्मच शिल्लक राहते, काही शिल्लक नाही राहत, फक्त ब्रह्म. बरोबर आहे. असे हे प्रलयाचे वर्णन करून झाले. यार हे झालं आतापर्यंत प्रलयाचं वर्णन. 1 तास झाला काय, किती झाले, 1 तास 15 मिनिट वर झाले. वर झाले, बस झालं. बरं पहा, हे फक्त प्रलयाचं वर्णन. याच्यानंतर दुसरा विषय आहे, तो विषय आपण पुढच्या वेळेला घेऊ, नाही काय. घेऊ म्हणजे काय, घर आल्यानंतर, तुम्ही सरे घर आल्यानंतर घेऊ. हां हां, जमाना झाला तरी चालते, नवऱ्यानं 2 थापडा मारल्या तरी चालते, पण सत्संग सोडायचं नाही. बरोबर आहे. घरीच सत्संग होते, नवऱ्याला थापडा मारले की घरीच होते सत्संग. सत्संग नाही सोडायचा. सत्संग महत्वाची गोष्ट आहे. सत्संग करायलाच पाहिजे सत्संग, कारण सत्संगाशिवाय हा विषय कळत नाही. तर आज पहा किती मोठे लोक जमले, मला आनंद झाला. परंतु काही ऐदी म्हणजे आळशी अजून घरीच आहे, काही नाही, काहीच काम नसते. परत येईल आता घरी झोपेल असतील ते. आता तुम्ही ऐकून राहिले सत्संग आणि ते मस्त घरून झोपून राहिले, कारण 9:30 वाजले ना, मस्त झोपून राहिले घरी, काही फायदा नाही. हां, तर सत्संग हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो सोडायला नको. काहीही झालं तरी तुम्हाला एक थोडक्यात वाचून दाखवतो. आता आजच्या देशोन्नतीतलं सांगतो मी थोडक्यात फक्त. पहा, चमत्कार किती साधू दाखवी ती. किती साधू आहे चमत्कार दाखवणारे. अरे आपण ते सिरियल पाहतो, कोणती सिरियल पाहते का? समर्थ मी नाही पाहत, पण जसं स्वामी समर्थ, हां स्वामी समर्थ, फक्त नाव माहीत आहे. सर्व आम्ही पाहत नाही, ते सर्व चमत्कार आणि चमत्काराला आम्ही नमस्कार घालतो. आणि जग तसंच आहे, विचित्र आहे. सर्व आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं खोडून टाकलं. योग यागविधी येणे नये सिद्धीन व्हायची उपाधी वृद्धी सिद्धी लावे पुषे कोण तया पुषे नेणे राजे हो ना. हां, सर्व माऊलीनं खोडून टाकले चमत्कार. माऊलीलाच पसंत नव्हते आणि आम्ही चालले चमत्काराच्या मागे. मग इथं म्हटलेलं आहे, चमत्कार किती साधू दाखविती तयापाशी मती नाही माझी. अरे त्याच्याजवळ माझी बुद्धीच नाही, त्याला अक्कलच नाही, त्याला मिळालाय तो असं म्हणाल काही हरकत नाही. कोण चमत्कार दाखवणारा. ठाणके ठुणके भानामती खेळ ऐसे गुरु फोल राहायचे की. ठामके ठुमके मारणारे, भानामती करणारे असे गुरु काय कामाचे. दाखविती भोळ्या जना चमत्कार. जे भोळे भाविक आहे ना, त्या भोळ्या लोकांना चमत्कार दाखवतात हे लोक. आणि आम्ही फसणार नाही त्याने. तुकडोजी महाराज म्हणतात आम्ही त्याने फसणार नाही. किती चमत्कार झाले आम्ही फसणार नाही, पण तरी आम्ही फसतो. आहे याच्यात काही फसणार आहे. हां, आहे की नाही. बरं, तुकड्या दास म्हणे तोची संत जाना. तुकड्या दास म्हणे तोची संत जाना. ज्याने आत्मज्ञान प्राप्त केले. खरा संत तो. आणि खरे संत तुम्ही आहात. खरे संत तुम्ही आहात की तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख झाली म्हणून खरे संत तुम्ही. आमच्यासारखे गण फिरून राहिले लाडी लबाडी हे करून. बरोबर आहे. आत्मज्ञानाशिवाय तुम्हाला पहिलं सांगितलं प्रलय, महाप्रलय आणि शेवटचा कोणता, मोक्ष. मोक्षाला म्हटलेला आहे विवेक. विवेक म्हणजे मोक्ष. ज्याला सार काय आहे असार काय आहे समजते त्याला विवेक म्हणतात. विवेक पाहिजे, विवेक. खरं खोटं जाणण्याची शक्ती पाहिजे. किंवा खरं काय, खरं घ्यायचं, खोटं सोडून द्यायचं. आंबे आणले नाही काय, हां, टरफलं खायचे, कोय खाऊन घ्यायची आणि तो रस फेकून द्यायचा. ते समजते हो. काय, हां, काय करायचं.
खारीक आणली हां वरचं फेकून द्यायचं. वरचं फेकून द्यायचं, आठवडी खायची. बरोबर आहे. त्याला विवेक नाही म्हणत. विवेक कशाला म्हणतात? जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि जे खराब आहे ते फेकून द्यायचं. त्याचा विचार करायचा नाही. त्याचा विचार केला तर काही फायदा होणार नाही. फक्त हिच्यात काय आहे? भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची आणि शेवटी तरून जायचं. काम खलास. कारण ते निर्गुण निराकार ब्रह्म तुमच्या जवळच आहे. नवे नवे ते तुमच्या श्वासात भरलेलं आहे. तो श्वास म्हणजे तुम्ही आहात, ते ब्रह्म आहात, ते तुमच्या आत भरलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं, फक्त नामस्मरण करत राहायचं आणि तरून जायचं. बस खलास. त्याला विवेक म्हटलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वजण मुक्तीचे अधिकारी आहात, मोक्षाचे अधिकारी आहात. जग नाही, अमेरिका नाही, रशिया नाही, इंग्लंड. अरे त्याला माहीतच नाही व्हॉट इज मीन्स बाय आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला म्हणतं काहीच माहीत नाही. हां ते म्हणतात बिचारे आहे, भाव आहे त्याचा, पण पुण्य कमी पडते ना तिथं. हरे राम 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 हरे कृष्ण चाललं आपलं. हां मस्त नाचतात, ते आनंदात नाचतात, देवाच्या आनंदात नाचतात. परंतु नेमकं जे पाहिजे ते मात्र त्यांच्या भाग्यात नाही. पुण्य कमवून राहिले, कधी ना कधी त्यांना मिळेल आणि त्याही जीवाचा उद्धार होईल. आता अनंत जन्माची पुण्यही असल्यामुळे तुम्हाला हे नाम मिळालं. अरे पुण्यही नसती तर नाम मिळालंच नसतं. आता ह्याच्यात बी जे बसलेले आहे, यांनी जर नाम घेतलं नाही तर त्याची पुण्यहीच नाही, आहे का नाही? कमी पडते. हां कमी पडते पुण्य. आणि असे म्हणणार जाऊ द्या, काय करणं पडते, चला घरी घरी जाऊन झोपून राहतील, जाऊ द्या. तर आज आज पहा केवढा मोठा कार्यक्रम आहे. आता उद्या सकाळी मला वाटतं प्रवचन करायला की हरकत नाही का? ऐकसान का प्रवचन सर्वजण? एक फक्त पाऊण तास प्रवचन ऐकायचं, लवकर उठायचं, प्रवचन ऐकायचं. एक अर्धा पाऊण तास प्रवचन ऐकल्यानंतर एक जेवण करायचं आणि जेवण करायल्यानंतर तुम्ही निघून जायचं घरी. कारण इथे ॲटो बिटो सर्व एकाच भरून जातील, काही फिकीर करायची नाही. ॲटो बोलवतात, ॲटो येतात इथं. हां हां तर आज सत्संगाच्या निमित्त आपण सर्वजण जमलो. आमलकी एकादशीच्या निमित्तानं आपण सर्व जमलो. तर झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी मी माझी सेवा अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सभा संतन की जय.